नीळवंती एक शापित कादंबरी। ह्या कादंबरीबद्दल जर तुम्ही इंटरनेटवर शोधाल तर तुम्हाला फार काही आढळणार नाही किंवा ह्या कादंबरीबद्दल जी कथा आहे ती आज आपण बघूया। ही एक कादंबरी आहे जी ब्रिटिश काळामध्ये बॅन करण्यात आली होती, म्हणजे पूर्णपणे हिच्यावर बंदी घालण्यात आली होती। तर नेमकं असं का? कारण ही कादंबरी जो पण कोणी वाचतो ही जी कादंबरी आहे ही ब्रिटिशांनी बॅन केली होती असं त्यावेळचे लोक म्हणतात। असे अजूनही बरेचसे लोक आहेत ज्यांच्यासोबत या कादंबरीच्या रिलेटेड बरंच काही घडून गेलंय, जसं की कुणीतरी आहे ज्यांच्या मुलीने ही कादंबरी वाचली, जावयाने वाचली, तर त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि ह्या कादंबरीला त्यामुळे काही तांत्रिक आहेत, काही योगी आहेत। डॉक्टर रवींद्र गिरी सर सांगतात की ही कादंबरी अवेलेबल आहे, त्यांनी अशा लोकांसोबत मुलाखती घेतलेल्या आहेत। तर मग ही जी कादंबरी आहे योगींनी, तांत्रिकांनी अवेलेबल करून दिलेली नाही किंवा काही ना काही कारणास्तव तिला जपून ठेवलेला आहे, लोकांपासून दूर ठेवलेला आहे। ह्या कादंबरीच्या ओरिजिनल हार्डली 5 ते 6 प्रती अवेलेबल होत्या, ज्यातल्या आत्ता आपल्यासाठी अवेलेबल नाही। तुम्हाला इंटरनेटवर किंवा कुठेही या कादंबरीबद्दल जेही काही मिळेल ते फक्त फेक असेल, मौखिक असेल आणि त्याबद्दल तुम्हाला एक्झॅक्ट जी इन्फॉर्मेशन आहे त्या कादंबरीत काय लिहिलेलं आहे ते मात्र कुठेच कळणार नाही। त्याचा एक सारांश आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया। तर कथा सुरू होते नीळवंती नावाच्या एका लहान मुलीची। ह्या मुलीचा जन्म एका छोट्याशा खेडेगावात झाला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्याकडे पॉवर असते ज्याच्यामुळे ती पक्ष्यांशी, प्राण्यांशी बोलू शकते। ही जरा वेगळीच तिच्याकडे असलेली शक्ती असते, पण जसजशी ती मोठी होत जाते तसं तसं तिच्यातली ही ॲबिलिटी, हा एक अनैसर्गिकपणा वाढत जातो आणि ती अगदी सहजपणे तिच्या मित्रांमध्येच, म्हणजे प्राणी असतील, पक्षी असतील, यांच्याशी ती अतिशय सुंदर पद्धतीने गप्पा करत असते। ते देखील तिच्याशी बोलतात, ही त्यांची भाषा देखील समजू शकते। प्राण्यांशी असू दे किंवा पक्ष्यांशी असू दे, गप्पा करणं हे तिच्यासाठी अतिसामान्य गोष्ट होती, जशी आपण मनुष्यांशी बोलत असतो। हळूहळू काय झालं, तिच्या स्वप्नामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी यायला लागल्या। स्वप्नामध्ये तिला हे दिसायला लागलं की ती आत्म्याशी बोलते आहे। त्यानंतर इतरांवर कशा पद्धतीने आपण प्रभुत्व गाजवू शकतो, छोट्या मोठ्या ज्या पण काही यौगिक सिद्धी असतील ह्या तिला स्वप्नामध्ये कळायला लागल्या। आणि एक दिवशी तिला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तिला कळालं की ती एक यक्षिणी आहे आणि काहीतरी शाप मिळाल्यामुळे ती आता ह्या मनुष्य जन्मामध्ये कैद झालेली आहे। अशा पद्धतीने नीलवंतीला आता आपण स्वतः यक्षिणी असल्याची कल्पना आलेली होती। आणि मग ह्याच यक्षिणीने जी कादंबरी लिहायला सुरुवात केली तिचंच नाव नीळवंती। आता ह्या कादंबरीमध्ये तिने बऱ्याचशा अशा गोष्टी लिहून ठेवल्या आहे, प्राण्यापक्ष्यांशी कसं बोलायचं, इतरांच्या आत्म्यावर प्रभुत्व कसं मिळवायचं, आत्म्याशी संवाद कसे साधायचे, त्याच्यानंतर दुसऱ्या विश्वातली आपले जे आपण म्हणतो समांतर एक जे जग आहे ज्याच्याबद्दल एक्झिस्टन्स आहे असं बरेचसे लोक म्हणतात। तुमच्या मात्र काय कमेंट्स असतील तर प्लीज कळवा, तुम्हाला काय वाटतं, असं काही एक विश्व अवेलेबल आहे का? हे मनुष्य जन्माच्याही परे आहे, तर त्या विश्वाशी कसं जुळवून घ्यायचं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या कादंबरीमध्ये नीळवंतीने लिहिलेल्या होत्या। आणि ह्याच गोष्टी जेव्हा कुणीही वाचायला सुरुवात केली किंवा हे वाचत असताना बऱ्याचदा अगदी ज्या माणसाचं आपण म्हणतो ना हलक्या मनाची लोक, तर जर कोणी अगदी नाजूक असेल किंवा ज्याच्या मनावर असा खोलवर परिणाम होईल तर तो व्यक्ती हा 100% एक तर वेडा होत असे, नाहीतर तो मृत्युमुखी पडत असे, नाहीतर त्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी मिसफॉर्च्यून होत असे की ते पुन्हा तो रिकवरच करू शकत नसे। मग अशा पद्धतीने जेव्हा हे असे अनुभव आले तर त्यावेळी असं म्हणतात की इंग्रजांच्या काळामध्ये ह्या कादंबरीवर पूर्णपणे बॅन आणलं गेलं होतं आणि लोकांनी ह्या कादंबरीच्या राहिल्या सहिल्या सगळ्या प्रती ह्या नष्ट करण्याचा, काहींनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही जे लोक होते यांत्रिक आणि योगी त्यांनी मात्र ह्या कादंबऱ्या जपून ठेवण्याचा प्रयत्न केला। त्या अवेलेबल करून नाही केल्या, परंतु त्या इतरांना नाही जरी मिळाल्या तरी त्याचं एक्झिस्टन्स हे जपून ठेवलं। तर आजच्या दिवसाला पण काही कादंबऱ्या अवेलेबल आहे असं म्हणतात, परंतु खरी कादंबरी काय आणि तिच्यामध्ये काय लिहिलंय हे बद्दल अजूनही कोडच आहे, ते कधी उलगडेल ते माहीत नाही। तर तुम्ही तुमच्या कमेंट्स नक्की कळवा की ह्या कादंबरीबद्दल तुम्हाला वाटतं का की खरंच अशा पद्धतीची कादंबरी अवेलेबल आहे। धन्यवाद।